हॅलो गाईज, आम्ही चाललोय पाणी भरायला। आज मी पण घेऊन येते डोक्यावरती पाणी। सोबत बाबा आहे, बाबा तर रोज पाणी भरतोय। मी पण चालले। कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे ही अवस्था असते, पण हळूहळू होईल, कोणीतरी येईल मदत करायला। सध्या तर सुरुवात आहे, तुमचा सपोर्ट असू द्या। तर चाललोय आम्ही पाणी भरायला मस्त। मी पण हंडे घेतलेत। माझ्या पुढे बाबा आणि देवांशी चालतायत, ते बघा। बाबा आणि देवांशी चाललेत पाणी आणायला। आम्ही इथे येतोय। आज मी तुम्हाला दाखवते ते ठिकाण। इकडे क्रेशर आहे आणि त्यांच्या इथे बोरिंग मारलेलं आहे। तर आम्ही इथे पाणी आणायला येतो, आम्हाला ऑप्शन नाही दुसरा। बोरिंग चालू करायचं आहे, तोपर्यंत आम्ही इकडे सगळे हंडे ठेवतोय। पाणी भरून दम लागतो, ऊन पण पडलंय आणि बाबा तिकडे बोलावतोय लवकर या लवकर या, कारण बोरिंग चालू केल्यानंतर ते फास्ट पाणी येतं। हे बघा पाणी भरायला लागले। बाबाला खूप घाई झाली पाणी भरायची। देवांशी बघा किती मोठं घेऊन जाते, सोडता पण नाही एवढं मोठं। मी इकडून पाणी भरतो, हे बघा। बाबा इकडून रोज पाणी घेऊन जातो। माझ्या मागे इकडे आहे क्रेशर, खडी मशीन। इकडनं पाणी घेऊन जायला लागते आम्हाला। कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम असतो, कधी बोरिंग खराब होतो, मग पाण्याचा प्रॉब्लेम झाला की मग तिकडे नर्सरी आहे, तिकडे पाणी आणायला जावं लागतं। असं आहे आमच्याकडे पाण्याची स्थिती। डोक्यावर पाणी घेऊन चाललोय, बाबा पण चाललंय माझ्या सोबत सोबत। ते गाणं बोलावं लागेल, माझ्या डोईवरी भरली घागर रे। ओरिजिनल आहे हे, खरंच भरलेली घागर आहे हो। पडली तर इकडे कॅमेरा पकडायचा की हंडा पकडायचा, बरोबर ना। हे बघा आम्ही चाललोय आता घरी पाणी घेऊन। असेच दिवस अजूनही आहेत आमच्या आयुष्यामध्ये। सासरी नाही हो, सासरी बोरिंग आहे। माहेरी आल्यावर थोडी मेहनत करावी लागते, घरच्यांना मदत करावी लागते, बरोबर ना। ऊन लागते आणि त्या उन्हामध्ये आम्ही पाणी भरतो। ओके गाईज, आलो घरी। ओके बाय बाय।